सुप्रीम कोर्टाने देखील अजित पवार गटावरती ओढलेले आहे. त्याच्यात सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की शरद पवार इज अ टॉवरिंग पर्सनॅलिटी, खूप मोठ्या उंचीचा माणूस, त्यांचं तुम्हाला गुडविल हवं आहे पण तुम्हाला ते नको आहे, ते मान्य नाही. तुम्ही अंडरटेकिंग घ्या की तुमचा फोन, त्यांचं नाव, म्हणजे ते पत्रकार परिषद सुरू करताना आमचे श्रद्धेय शरद पवार साहेब, तर आपण पण ऐकत असतात प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये, म्हणजे मनात हा माणूस कधी मरतोय असं आमचे नेते बोलत आहेत, आणि दुसरीकडे हे नाटकं करायला श्रद्धेय, काय प्रार्थनीय, असं मोठे मोठे काहीतरी शब्द वापरतात. आपलं तुमच्याशी नाही पटत ना, माझा स्वभाव नावच घ्यायचं नाही तोंडात, विषय संपला. माझं ज्यांच्याशी पटत नाही त्यांचं मी नावच घेत नाही तोंडात. तुम्ही कशाला वारंवार ते शरद पवारांचं नाव घेऊन उगाच आम्हाला खूप प्रेम आहे, खूप आदर आहे. तुमचा आदर दिसला ना जेव्हा तुम्ही बोलता की ह्यांची सभा शेवटची कधी होणार आहे काय माहिती. ज्या माणसाला शरद पवार कधी जातात ह्यांची चिंता पडली आहे त्याच्या कार्यकर्त्यांनी तसंच वागावं ना. शरद पवारांचं नाव वापरू नका आमचं म्हणणं होतं, सुप्रीम कोर्टाने ऐकलं. काल देखील अजितदादा म्हणतात की घडीनेच काम केलं, सगळं बारामतीमध्ये घडीनेच काम केलं, लक्षात ठेवा. नाही, मग शरद पवारांनी काहीच केलं नाही ना. शरद पवार काहीच करू शकले नाही. सगळं केलं ते त्यांनीच केलं. शरद पवार कुठे काय करू शकले. ॲग्रिकल्चर मिनिस्टर्सला असताना 72,000 कोटीची कर्ज माफ झाली, थोडी शरद पवारांनी केली, यांनीच केली. 78 साली बारामतीमध्ये MIDC आणली, तेव्हा चड्डीत फिरत होते, तेव्हा ह्यांनीच आणली ती MIDC. वेगवेगळे इंटरनॅशनल ब्रँड, फेरोरशर, ह्या ब्रँड कोणी आणल्या. इथे एवढा CSR फंड जातो, कोणामुळे जातो. सगळं ह्यांच्यामुळेच. हे आहेत म्हणून बारामती आहेत. तो मारुतीने ते असं बोटावर उचललेलं ना, तो काय कुठला तरी पर्वत, तसं यांनी बारामती बोटावर ठेवलंय. त्याच्यामुळे काय आहे सगळं ते जे काय केलं ते त्यांनीच केलं. शरद पवार काय, त्यांची उंची काय, काहीच. अजित पवार हे मुख्यमंत्री आहे, त्याला सोडवण्यासाठी फोन केला होता. अजित पवारांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड म्हणून घेतली. असं आहे की माझं म्हणणं असं आहे की अजित पवार हा भोळा माणूस आहे, मरून गेला. की मुक्कातल्या आरोपीला मी सोडवलं, पण मुक्कातला आरोपी सुटू शकतो हे माझ्यासाठी आश्चर्य. म्हणजे हे पोलिसांवर उठवलेलं बोट आहे. मकोका लावताना मोठी फाईल तयार होते, त्याला खूप मान्यता घ्याव्या लागतात, तेव्हा कुठे मकोकाची फाईल तयार होते. आणि ते स्वतः सांगतात मी सोडवलं त्याला. म्हणजे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स, राजकारणाचं गुन्हेगारीकरण याच्यात येतच ना ते सगळं. आणि एवढं भोळ्या, म्हणजे तो भोळा आहे म्हणूनच तो एवढं बोलून गेला पटकन. हे अजितदादांची कबुली हे त्यांच्या स्वभावाचं दर्शन आहे, आणि त्या दर्शनामुळेच ते म्हणजे त्या स्वभावामुळेच ते फसले. खरं त्यांना बोलायचं असतं वेगळं आणि बोलतात वेगळं. मला नाही वाटत की त्यांच्या मनात होते की शरद पवार कधी म्हणणार ते सांगा, बोलून गेले. तर अर्थ हाच निघाला. आणि त्यांचे अनुयायी उगाच कारण नसताना माझ्या मागे लागतात. माझ्या मागे लागायला मला वेळ नाही तुम्हाला उत्तर द्यायला. असे हवा येऊ दे सांगितलेलं मी त्यांना पहिलंच यायचं आहे ना, हवा येऊ दे. आता त्यांनी त्याच्यात सांगितलं 25,000 इन्कम टॅक्स माफ झाला. 25,000 इन्कम टॅक्स माफ होतो. महाराष्ट्राच्या नाही देशाच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. 25,000 कोटीचा इन्कम टॅक्स माफ होतो. कोणालाही म्हणजे सर्वसामान्य माणसालाही आश्चर्य वाटेल. आम्हाला एक काहीतरी चुकवलं की लगेच इन्कम टॅक्सची नोटीस येते. हजर व्हा, उत्तर द्या, CA ला पाठवा. यांचं बरं आहे, 25,000चा टॅक्स माफ केला. आता भोळा माणूस आहे, बोलून गेला, 25,000 टॅक्स माफ झाला. पण महाराष्ट्राला माहिती मिळाली की कसा तत्परतेने हे कारभार करतात, किती कर्तव्यनिष्ठ खासदार आहेत आपल्या सत्ताधारी पक्ष आहे. आणि उगाच ते उल्हासनगरला येऊन ठाण्यात गुन्हेगारी वाढली आहे. ठाण्यात मला नाही वाटत मुख्यमंत्र्यांनी कुठला मकोकाचा आरोपी सोडलाय. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांचं आमचं वैचारिक वैर आहे,
पण मुख्यमंत्री असे कधी वागताना बोलताना मला नाही दिसले की माझा 25,000 कोटी रुपयाचा टॅक्स माफ झालाय, माझं हे झालंय, माझं ते झालंय. आणि तो पण एकदमच हसत हसत आता परत मला करायला लावून काय, अरे तुम्ही गोल्ड मेडल मिळवली की काय. इलेक्ट्रॉनिक बॉन्ड कंपनी देण्याचे अनेक आरोप तुम्ही ट्विटरच्या माध्यमातून केलेले असं आहे की अनेक गोष्टी उघड होत आहेत. त्याच्यात एक मोठी गोष्ट आहे म्हणजे मेगा इन्फ्रास्ट्रक्चर काय इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. ती आहे तेलंगणा बेस्ड. ते गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत. त्यांचं एक समृद्धीला कॉन्ट्रॅक्ट होतं आणि एक कॉन्ट्रॅक्ट जे माझ्या लक्षात आलंय ते म्हणजे हा बोरिवलीचा हायवे. तो आहे 14,400 कोटीचा, 12 किलोमीटरचा आहे. 14,400 कोटीचा 12 किलोमीटरचा बोगदा. नंतर समृद्धी महामार्गावरती त्यांनी एक ब्रिज बांधला होता, 36 कोटी रुपयांचा खर्च केला, पूल कोसळला. समृद्धी मार्गावरती 31 किलोमीटरचा रस्ता, टेंडर 1,565 कोटी रुपये. म्हणजे त्यामुळे 1 किलोमीटरचा खर्च येतो 50 कोटी. आता 1 किलोमीटरचा जर खर्च 50 कोटी येत असेल तर काय सोन्याच्या मुलामा देणार की काय. आणि मग असंच होतं ना, म्हणजे तुम्ही टेंडर, आम्ही तुला टेंडर देतो बाबा, तू इथं टाक. आणि म्हणूनच त्यांना ते सांगायचं नव्हतं, कोणाला गुप्त ठेवायचं होतं, कोणाला कळूच द्यायचं नव्हतं. आणि SBIने अजूनही चूक करून ठेवली आहे, ते पूर्ण माहिती देतच नाही आहेत. आणि तो कंटेम्प्ट ऑफ सुप्रीम कोर्ट आहे. मला वाटतं सुप्रीम कोर्टाने हे गांभीर्याने घ्यावं. असं तुम्ही सुप्रीम कोर्टाने सांगूनही ऐकणार नसाल तर देशात मग कुठलं न्यायालय आहे. ते सर्वोच्च न्यायालय, ज्यांच्याकडनं आशा असते, त्यांनी सांगून जर हे लपवणार असतील तर या देशाचं दुर्दैव आहे. म्हणजे मी तुम्हाला आत्ताच दाखवलं, या मेगा इंजिनिअरिंग तर म्हणजे त्यांनी तर हजारो कोटी रुपयाची कॉन्ट्रॅक्ट मिळवली आहेत. कोण वेडा माणूस नाही 1,000 कोटी रुपये डायरेक्ट टाकायला इलेक्टोरल बॉन्डमध्ये. एक तर कंपनी आहे, 300 कोटी रुपयाची कंपनी आहे, तिने दिलेत 511 कोटी काहीतरी. म्हणजे आकडे पण एकदम चक्रवणारे आहेत. आमचे हे आपल्या हायवेवरती ते काम करत ते कोण, म्हैसकर साहेब, IRB, त्यांचे पण असे काहीतरी 200-400 कोटी रुपये आहेत. म्हणजे काहीतरी कोटी आहेत, किती पण 2014 साली दिलेत त्यांनी. माहिती द्यायला वेळ लागूच शकत नाही. असं आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एक तर सगळं आजकाल टाक 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 समोर येतं, काय वेळ लागतो. बँकेकडे सगळं आहे. कोणी विकत घेतले बॉन्ड हे बँकेकडे आहे, कोणाला गेले बॉन्ड हे बँकेकडे आहे. बस तेवढंच सांगायचं, अजून काय सांगायचं. मी घेतले आणि तुला दिले ही माहिती तर बँकेकडे असेल. मी बॉन्ड घेतले, मी बॉन्ड घेताना माझं नाव तर बँकेला माहिती आहे, ते गुप्त ठेवायला सांगितलेलं. आणि हे पैसे कोणाला, कोणी एनकॅश केले हे पण बँकेला माहिती आहे. मग हे लपवाछपवीचे उद्योग कशाला. आणि एकाच बँकेत आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई ब्रांच. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असा रोल का खेळते, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही इंडिपेंडेंट अथॉरिटी आहे, त्याचा आणि सरकारचा काय संबंध. रजत कुमार हे निवडणुकाचे माझ्या ऐकतो सचिव देखील झाले. याच मेगा कंपन्यांनी संबंध उघड असल्याचे तुम्ही आरोप केले. आता याच्यातनं खूप आरोप येतील बाहेर. म्हणजे तो जो पूल होता तो 3 महिने झाला आणि कोसळला. साधी इन्क्वायरी पण नाही देऊ महाराष्ट्रात. 36 कोटी रुपयाचा पूल कोसळला. समृद्धीवरती किती ऍक्सिडेंट झाले, समृद्धीला किती क्रॅक पडले. 1565 कोटी रुपयाचा त्यांना एक पार्ट दिला होता. म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन केलं ते 1 किलोमीटरला एक काहीतरी 50 कोटी रुपये पडतात. 50 कोटी 1 किलोमीटरला, 60 कोटी रुपये 1 किलोमीटरला. हे कळतच नाही. रस्ते काय रस्ते आहेत की खाली सोनं बिनं टाकून ठेवलंय.
टेंडर असेल टेंडर उद्या आचारसंहिता लागते अशी शक्यता आहे काय वाटतं? उद्या लागली तर काय उद्या लागली काय आणि आज लागली काय काय फरक पडतो? महाविकास आघाडीच्याच बैठका असं आहे झाल्या. असं आहे. थांबणार आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे, काँग्रेसची सगळी खाती त्यांनी बंद करून टाकली, सील्ड. सगळ्या उद्योगपतींना भीती वाटते की बाबा आम्ही तुम्हाला पैसे दिले तर आमच्या मागे लागतील. त्यामुळे एकही उद्योगपती येऊन पुढे कुठल्याही इतर पक्षाला मदत करत नाही. इलेक्टोरल बॉन्ड्स बघितले तर कळतं की कोणाकडे किती पैसा आहे. आता फक्त ही लढाई होऊ शकते ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. कारण का जनतेला हळूहळू कळतंय की हे काय चालू आहे. महागाईवर बोलत नाही आहेत, बेकारीवर बोलत नाही आहेत, वाढलेल्या भ्रष्टाचारावर बोलत नाही आहेत, देशाच्या बिघडलेल्या धर्मस्थिती जी आहे, धर्मद्वेष वाढतोय त्याच्यावर बोलत नाही आहेत. मणिपूरसारख्या राज्यामध्ये महिलांना नग्न करून फिरवलं त्याच्यावर बोलत नाही आहेत. त्यांना कशावरच बोलायचं नाही आहे. धर्म आणि जात ह्याच्यावरच फक्त त्यांना राजकारण करायचं. अच्छा, ह्याच्यावरच राजकारण करत गेले आणि जनता फसत गेली तर आपला राजकीय अंत आहे. विवेक जर आपण बाळगला नाही आणि विवेकाने वागलो नाही तर मला पुढचं राजकारण कठीण दिसतंय. कामाचं टेंडर असू दे किंवा रेल्वेचं तिकीट असू दे त्याची भाषा गुजराती आहे असं समोर आलेलं आहे की म्हणजे आश्चर्य आहे की मुंबई महानगरपालिका मराठी त्याची भाषा म्हणजे त्याची व्यवहाराची भाषा मराठी आहे आणि टेंडर गुजरातीत निघतं आणि तरी मराठी माणूस झोपलाय. घाटकोपरचं रेल्वे तिकीट गुजरातीत निघतं. अरे मराठी माणसा उठ, तुझा महाराष्ट्र घेतायत काढून. टेंडर मुंबई महानगरपालिकेचं मराठीत निघतं. अजून काय हवंय तुम्हाला? तुमची आडनावं पण गुजरातीत लावा असं सांगतील काही दिवसांनी हे सरकार. या सरकारने आतापर्यंत ऍक्शन घ्यायला हवी होती. मुंबई महानगरपालिकेच्या ज्याच्या हातातनं हे टेंडर निघालंय त्याला घरी बसवायला हवा होता. हा 105 हुतात्म्यांचा अपमान आहे. मुंबईत त्यांनी आम्हाला दिली आहे. आत्ताची जिवंत सत्ताधाऱ्यांपैकी एकानेही दिलेली नाही. 105 बळी गेलेत त्याच्यासाठी. मला वाटतं की ह्या विषयावरती सगळ्या पक्षांनी एकत्र यायला हवं आणि मुंबईत काहीतरी करायला हवं. असं हे चालणार नाही की मराठी भाषेवरचं अतिक्रमण आपण किती वर्ष त्या मराठीचं गळा दाबला जाणार आहे. तिथे गेलं की कन्नड लोक मराठीचा गळा दाबतायत, इथे आलं तर गुजराती लोक मराठीचा गळा दाबतायत. आणि आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेणार राजकारण करताना, शौर्याचं नाव घेणार, संभाजी महाराजांचं नाव घेणार शौर्यासाठी. ते आपल्या रयतेसाठी रडले होते. आजची रयत मराठी आहे, त्याची भाषा मराठी आहे, त्या मराठीवर भाषेवर अन्याय होतोय आणि आपण शांत बसलो. राहुल गांधींची यात्रा इथे ठाण्यामधून जाणार आहे. कसं असेल? आपण मागणी केली होती कळवा मुंबईतून रूट त्यांचा असावा, कशा प्रकारे असेल? तुमच्या मतदारसंघ कशा बघायचं? असं आहे की शेवटी महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडीचा ते नेते आहेत आणि त्यांनी ह्या यात्रेला अराजकीय म्हटलेलं आहे. त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी आपल्या राजकीय पक्षाला मोठा करायचं ठरवलं नाही तर देशातली वाढती जी काही धर्मांधता आहे, जो काही भ्रष्टाचार आहे, हे जे इलेक्टोरल बॉन्ड्स आहेत, हा सर्वात मोठा स्कॅम असेल स्वतंत्र भारताचा हे सांगणारे पहिले राहुल गांधी होते. तेव्हा त्यांच्याकडे पप्पू म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. आज देशाला कळतंय किती हजारो कोटी रुपयांचा फ्रॉड कसा झालाय तो. त्याच्यामुळे राहुल गांधी हा एक वेगळ्या विचारांचा वेगळा माणूस आहे. राजकीय झेंडा हातात न धरता तिरंगा वाचला पाहिजे, हा देश वाचला पाहिजे, या देशाचं स्वातंत्र्य वाचलं पाहिजे, या देशाची लोकशाही वाचली पाहिजे, या विचारांनी ते बाहेर पडलेत. आणि जवळजवळ आता अख्खा भारत त्यांचा फिरून होत आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये ते येत आहेत. ठाण्यातनं ते मुंबईकडे रवाना होतील आणि उद्या शिवाजी पार्कला मेळावा होईल आणि तिथे समाप्त होईल यात्रा.
सर, महाविकास आघाडीची आज बैठक आहे, मात्र या बैठकीला आम्हाला बोलवलेलं नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणतायत. तर 5 जागांवरती 3ही पक्षांचा ताळमेळ नाहीये. मला त्याच्यावरती काही बोलायचं नाही. आमचा ताळमेळ झालेला आहे, आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाही आहेत. आमची एवढीच इच्छा आहे आणि हात जोडून विनंती असते प्रकाश आंबेडकरांना की तुमचे आणि आमचे विचार सारखे आहेत. ज्या शक्तींशी लढायचे आहेत ते तुम्ही ज्या शक्तींशी लढू इच्छिता त्याच शक्तींशी आम्ही लढू इच्छितो. तुम्हाला कुठल्या जागा पाहिजे सांगा, आम्ही तुम्हाला देतो, ही आमची भूमिका आहे. आमच्यात कितीही मतभेद असले तरी आम्हाला तुम्ही हवे आहात. आम्ही आमचे मतभेद सेटल केलेले आहेत. त्याच्यामुळे मला ते आदरणीय आहेत. आंबेडकर साहेबांचे म्हणजे बाबासाहेबांचे ते वारसदार आहेत आणि रक्ताचे वारसदार आहेत. दिलेलं संविधान जे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान मानलं जातं, सगळ्या भाषांचा, सगळ्या प्रांतांचा, सगळ्या धर्मांचा अभ्यास केलेल्या एका म्हणजे असामान्य बुद्धिमत्तेच्या माणसाने लिहिलेलं ते संविधान आहे. हस्तलिखित संविधान आहे. बाबासाहेबांनी हाताने लिहिलेलं संविधान आहे. ते संविधान जात आहे असं दिसतंय तर कसला आपण इगो बाळगायचा. या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं म्हणून हजारो जण फासावर चढले. त्यांना स्वातंत्र्य दिसलंही नाही. आपण जेव्हा एक ध्येय मनाशी बाळगतो तेव्हा मी मागे राहतो, माझं ध्येय पुढे असतं. मला वाटतं आजही मी हात जोडून विनंती करेन आंबेडकर साहेबांना की साहेब तुम्ही सांगाल तसं, पण तुम्ही आम्हाला ढकलू नका बाहेर. एकदाच हातात हात घेऊया आणि महाराष्ट्रात आपण धर्मांध शक्तींना रोखू शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दाखवून देऊया. स्टेट बँक इंडियानं इलेक्ट्रॉनिक बॉन्डचे नंबर जाहीर करणं अपेक्षित होतं, त्यामुळे कोणती रक्कम कोणाकडे गेले हे कळणं अपेक्षित होतं, मात्र माहिती लपवलेली आहे. कसं बघता? ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. ते का लपवतात हेच प्रश्न आहे ना. तुम्हाला एवढी गुप्तता का बाळगायची आहे? तुम्हाला का सांगायचं नाही लोकांना? हा प्रश्न निर्माण होणारच ना. पवारांना भेटत आहेत असं बघतात. वसंत मोरेंनी आज संजय राऊत यांची देखील भेट घेतली. लंके, राऊत हे सगळे मोठे विषय आहेत. मी त्याच्यामध्ये नाही आहे, त्यामुळे मी काय त्याच्यावर बोलणं योग्य होणार. सर, महायुतीतल्या आमदारांना कुठेतरी भाजपकडून धडे मिळत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या एका आमदाराने नाव नका सांगू असं सांगून असं सांगितलेलं की पवारांवर आणि ठाकरेंवर आम्हाला टीका करायला सांगतात, मात्र आम्ही हे मान्य केलं. ठीक आहे, आता ते त्यांचं त्यांनी बघावं. मला काय, त्यांनी टीका जरी केली तरी काय माझी ना नाही, टीका नाही केली तरी माझी काय ना नाही. ज्या बापाने जन्म दिला, ज्या बापाने निवडून आणलं, ज्या बापाने हाताने चालून हाताला धरून चालायला शिकवलं, त्या बापाला खाली पाडायचं काम तुमचे नेते करतायत आणि तुम्ही त्यांच्याबरोबर आहात. तुम्हाला जनतेला उत्तरं द्यावी लागतील, आम्हाला नाही. इलेक्शन कमिशननी पण काल सांगितलं तुम्ही त्या चेहऱ्यावरती निवडून आलेले आहात. तुम्ही 2019 साली कोण म्हणतं? इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग म्हणतं की तुम्ही त्या चेहऱ्यावरती जिंकलेले आहात. जे निवडणूक आयोगाला समजतं ते आमदारांना समजत नाही. ते काय 1000 कोटी रुपये मिळतील गावासाठी, त्याच्यातले 10% असं गणित लावत गेले. तर ठाण्यासंदर्भात एक प्रश्न होता. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये अजून एकतर महायुतीचा उमेदवार ठरत नाही, रस्सीकेस सुरू. दुसरीकडे 3 जे महत्वाचे नेते आहेत ते एकमेकांवर आरोप करायला म्हणजे गेल्या 2-3 दिवसामध्ये एकमेकांवर आरोप करायला, नरेश मस्के, आनंद परमकर आणि दुसरे संजय केळकर नंतर थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय की आम्हाला मुद्दाम बाजूला केलं जाते. ठाणे लोकसभा मतदारसंघाचं काय होईल? तुझ्या घरात जर भांडण झालं तर बाजूच्यानी कशाला पडावं?